श्री स्वामी समर्थ. श्री दत्त अवधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दत्तत्रय हरि कृष्ण मुकुंदो आनंददायका. मुनि दिगंबर बालो सर्वज्ञ ज्ञान सागरा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम स्वामी समर्थाय विद्महे परम अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. खंडोबाची देवळात राहू लागले स्वामी समर्थ. अली खान घेऊन जात चोळप्पा घरी स्वामीना. चोळप्पा स्वामी भक्त त्यांचे घरी समर्थ राहत. अनेक लीला करीत निष्ठा पाहती भक्तांची. सिद्ध अन्न गाईसी घालिती कडधान्य गुरांना चारिती. घरात शौशास बैसती ऐसे छळती त्या लागी. विविध प्रकारे छळती नित्य वरी शिवीगाळ करीत. वस्तू वाटून टाकीत ऐसे छळती भक्तांसी. मालोजी राजे प्रतिवर्षी गाणगापूर जाऊन सेवा करीती. स्वप्ने नृसिंह सरस्वती म्हणते पहा काय ते. मी आलो तुझ्या गावात तू कायसे गाणगापुरात. राजसी विश्वास होत समर्थ दत्त म्हणूनिया. एक मोठे वडाचे झाड आहे आणि झाडाखाली स्वामी समर्थ बसलेले आहेत. येऊन चोळप्पाचे घरी राजा दत्ताचे पाय धरी. म्हणे गुरुदत्त अवतारी आपण आम्ही ओळखले. तैपासून समर्थ कधी जात राजवाड्यात. राजासे त्रास देत विविध प्रकारे करुणिया. सुवर्ण अलंकार वीर्त टाकावे क्रोधे राजासी म्हणावे. वाड्यातील स्त्री पुरुषांशी छळावे ऐसे करीत श्री स्वामी. परिनिष्ठावान भक्त आपुली निष्ठान सोडित. सर्व त्रास सहित श्री गुरु कृपे कारणे. कधी राहती राजवाड्यात कधी वटवृक्ष स्थानात. कधी चोळप्पाचे घरात ऐसे राहते श्री स्वामी. काशीपासून रामेश्वर पर्यंत दूरदूरोनी लोक येत. गर्दी जवळ वाढू लागत वटवृक्ष स्थानी राहिले. समर्थ होता क्रोधित थरथरा कापती भक्त. एकेका चोपून काढित ऐसा क्रोध स्वामींचा. मालोजी राजे भोसले स्वामी सेवा करू लागले. एकदा भेटीसा आले अंबारीत बैसोनिया. स्वामी जवळी जाऊन केला दंडवत प्रमाण. दिली श्री मुखात ठेवून प्रागोटे उडाले दूरते. घातल्या शिव्या भरपूर दिले हाकून सत्वर. ऐसे राजे पैशास शेर बाजाराला विकतो मी. पाहोने उग्र अवतार भक्त पाळले दूरवर. ऐसा स्वामींचा व्यवहार अक्कलकोटीत चालत असे. नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शना कारण. चरणी घालोनी लोटांगण पुसते स्वामी लागिते. स्वामी आपण कोण कोठून झाले आगमन. स्वामी प्रसन्न वदन वदती पहा काय ते. मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर देती उत्तर. ऐकोनी जय जयकार भक्त करीती ते दवा. तैसेचे एका भक्ता सांगत मी नृसिंह भान असत. काश्यप गोत्र माझे म्हणत मीन राशी आमुची. ऐशा लीला करीत अक्कलकोटे राहती समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत संक्षिप्त रूपे पाहत असो.
एकदा कलकत्त्याहून दर्शना येती भक्त दोन, एक पारशी एक युरोपियन, दर्शन घेती स्वामींचे. काली रूपात दर्शन देती समर्थ तया लागून, आश्चर्यचकित होऊन जाती पहा दोघे ते. म्हणती समर्थ निराकार, देवी देवता रूपाकार, पूर्ण ब्रह्म परात्पर, अक्कलकोटी राहिले. होऊन अत्यंत प्रभावित, राहती सेवा करीत, पाहून स्वामी प्रसन्न चित्त, पुसती पहा काय ते. स्वामी आपण कोण, येणे झाले कोठून, स्वामी समर्थ प्रसन्न, वदती पहा काय ते. मूळ पुरुष मी निराकार, दत्तात्रेय दिगंबर, अवधूत रूपी संचार करीत असतो भूवरी. कर्दळी वनातून सांप्रप्त, निघालो पहा फिरत फिरत, बंगाल कलकत्ता पाहत, बद्री केदार पाहिले. तेथून पाहिले हरिद्वार, अयोध्या द्वारका पंढरपूर, हुमनाबाद बेगमपूर, पाहुणी येथे आलो मी. तेव्हापासून अक्कलकोटात हाय पाहाय ते राहत, दत्तावधूत स्वामी समर्थ ऐसे म्हणती मज लागी. ऐकोनी ऐसा वृत्तांत, जय जयकार करीत भक्त, म्हणती दत्त साक्षात येऊन येथे राहिला. गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शना येत, तयासी म्हणती स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती मी असे. श्री श्रीपाद श्री वल्लभ होतो पुरपुरी राहत, नृसिंह सरस्वती रूपात गाणगापुरात मी होतो. कर्दळी वनात मीच गेलो, तेथून पुन्हा परतलो, सांप्रत येथे राहिलो जगोद्धारा कारणे. ऐसे ऐकोनी वचन भक्त पावती समाधान, म्हणते गुरु दयाळ पूर्ण, पुन्हा पहा प्रगटले. गाणगापुरात काही भक्त होते अनुष्ठान करीत, तयासी स्वप्ने श्री दत्त सांगती पहा काय ते. अक्कलकोटी सांप्रत समर्थ रूपे मी राहत, जावोनी सेवा त्वरित श्री स्वामी समर्थाते. ऐसे आदेश होत सेवकांसी गाणगापुरात, गाणगापुराहून नित्य लोक येऊ लागले. गिरनार पर्वती एक भक्त दत्त दर्शनात तप करीत, त्यासी दृष्टांत होत श्रोते तुम्ही अवधारा. दत्त दयासी सांगत जावे अक्कलकोटात, स्वामी समर्थ रूपात सांप्रत आहे मी तेथे. ऐसे होती दृष्टांत तपस्व आणि योगाप्रत, अक्कलकोटी महिमा वाढत श्री स्वामी समर्थांचा. दूरदूरोने तळी तापसी येती स्वामी दर्शनासी, पूर्ण परब्रह्म दत्तात्रयासी पाहुणे तृप्त होती ते. ठाकूरदास गाणगापुरात श्री दत्तांची सेवा करीत, त्यासी दृष्टांत होत अक्कलकोटी आहे मी. म्हणून अक्कलकोटी येत स्वामी दर्शन करण्या जात, परिमन माझी म्हणत पाहू सामर्थ्य स्वामीचे. दत्त पादुका गाणगापुरी, वहावया त्यावर कस्तुरी, ती घेऊन बरोबरी अक्कलकोटी पोचले. करी समर्थांसी वंदन, हमारी कस्तुरी लाव म्हणून, केले स्वामीने आज्ञापन, भक्त विस्मित होत असे. हेची दत्तात्रेय समर्थ, पूर्ण त्यासी पटत, तात्काळ कस्तुरी अर्पित श्री स्वामींसी दैदवा. ऐसे स्वामी समर्थ लीला करीती अनंत, नित्य नूतन महिमा होत अक्कलकोटा माझारी. गोविंदराव गाणगापुरात होते पादुका सेवा करीत, त्यांची दृष्टांत होत श्रोते पहा काय तो. गाणगापूर गर्भ मंदिरात जेथे निर्गुण पादुका असत, श्री स्वामी बैसले ते तपाहे तो. स्वामी दयासी म्हणत हे माझेची स्थान असत, परिस देहाळ सांप्रत अक्कलकोटी आहे मी. पाहुणे ऐसा दृष्टांत गोविंदराव अक्कलकोटी येत, श्री स्वामींशी निवेदित दृष्टांत सारा तेथवरी. तव म्हणते स्वामी समर्थ, पूर्वी होतो गाणगापुरात, तैसे गिरनार पर्वतात होतो आम्ही जानपा.
महाऊरगडाबू पर्वत, मेरू पठार हिम पर्वत, औदुंबर नृसिंह वाडीत होतो पूर्वी अवधारा. तैसेची कर्दळी वनात, श्रीशैल सुब्रह्मण्य स्थानात आणि निलगिरी पर्वतात पूर्वी राहिले होतो मी. ऐसे सांगती समर्थ, विस्मित होती भक्त, म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ, पुन्हा ऐसे प्रगटले. अजानुभाव भव्य शरीर, टोपी शोभे मुकुटाकार, अवधूत दत्त दिगंबर, लोकोद्धारा प्रगटले. योगी तपस्वी संन्यासी, दुरून येती दर्शनासी, ब्रह्मप्राप्ती तयांसी स्वामी कृपे होत असे. सीताराम नामे भक्त, होते योग साधना करीत, परिसमाधी न लागत येती दर्शना कारणे. स्वामी कृपा दृष्टी करीत, योग्यासी समाधी लागत, 8 तास पर्यंत समाधी त्यासी लागत असे. ऐसा महिमा गाध, वर्णिता थकती वैद, स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी, समर्थ स्वामी अवतारी अक्कलकोटी राहिले. हा ग्रंथ नवे अमृत, श्री स्वामींची वाड्मया मूर्त, पठने दर्शन साक्षात श्री स्वामीचे होत असे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.